Last lecture we have seen vertical circular motion. Today we are going to see moment of inertia as an analogous quantity for mass. म्हणजेच काय moment of inertia it is the same quantity as a mass in rotational motion. आपण मास ही क्वांटिटी आहे ही ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास ही क्वांटिटी यूज करतो. तर मासला सेम असली क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये कोणती यूज करणार तर ती मोमेंट ऑफ इनर्शिया यूज करणार. सो टुडे वी आर गोइंग टू सी मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास. ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण काही क्वांटिटी यूज करतो आणि तशा सेम क्वांटिटीज आपण रोटेशनल मोशनमध्ये आपण यूज करतो. आपण त्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण लिनियर डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी यूज करत असू किंवा ती आपण क्वांटिटी सांगत असू तर लिनियर डिस्प्लेसमेंटला सेम असलेली क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये कोणती असेल तर ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तसंच लिनियर व्हेलॉसिटी ही ट्रान्सलेशनल मोशनमधली क्वांटिटी आहे आणि तशीच सेम क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये कोणती आहे तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी. तसंच लिनियर ॲक्सलरेशनसाठी काय आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. त्यानंतर लिनियर मोमेंटमसाठी अँग्युलर मोमेंटम, फोर्ससाठी टॉर्क. या क्वांटिटी कशा आहेत ट्रान्सलेशनल मोशन बरोबर रोटेशनल मोशनमध्ये क्वांटिटी आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू सी the moment of inertia as an analogous quantity for mass. So we can understand this with the help of example, and the example is the door. If we open a door we give a certain angular displacement to it. आपण ज्यावेळेस डोअर ओपन करणार त्यावेळेस काहीतरी सर्टेन अँग्युलर डिस्प्लेसमेंट तयार होणार इथे. आणि आपण हा जो डोअर आहे या डायग्राममध्ये तो डोअर अजून ओपन केला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होणार वाढत जाणार. आणि हा जो ओपन होणारा डोअर आहे हा या ॲक्सिस भोवती काय होणार ओपन होणार. आता हा जो डोअर ओपन आपण करणार आहोत तो ओपन करत असताना आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील आणि हे जे एफर्ट्स आहेत ते तुम्ही कोणत्या पॉईंटवरती डोअरच्या कोणत्या पॉईंटवरती फोर्स अप्लाय करणार आहात त्याच्यावरती हे एफर्ट्स काय आहेत डिपेंड्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एफर्ट्स फोर्स जो आहे फोर्स ओपन करण्यासाठी लागणारा फोर्स आहे तो फोर्स तुम्ही इथे नॉकच्या जवळ अप्लाय केलात तर डोअर ओपन करण्यासाठी एफर्ट्स वेगळे लागतील. तोच फोर्स तुम्ही ॲक्सिसच्या जवळ अप्लाय केला या ॲक्सिसच्या जवळ तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला लागणारा एफर्ट्स आहे तो वेगळा असेल. याचाच अर्थ काय जर तुम्ही ॲक्सिसच्या जवळ फोर्स अप्लाय करत असाल डोअर ओपन करण्यासाठी तर तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील आणि जर तुम्ही ॲक्सिसपासून लांब अंतरावरती फोर्स अप्लाय केला डोअर ओपन करण्यासाठी तर तुम्हाला एफर्ट्स काय लागतील कमी लागतील. So the efforts needed for this depends not only upon the mass of the door but also upon the distance from the axis of rotation where we apply the force. म्हणजे तुम्ही फोर्स कोणत्या ठिकाणी अप्लाय करता आहात त्याच्या ॲक्सिसपासूनचे डिस्टन्स काय आहेत तर त्याच्यावरती सुद्धा काय आहेत एफर्ट्स डिपेंड्स आहेत. So thus the quantity analogous to mass not only depends on the mass but also it is depends on the distance wise distribution of the mass about the axis of rotation. म्हणजे फक्त एनर्जी किंवा फोर्स आपण अप्लाय करणार आहोत तो फोर्स फक्त मासवरती डिपेंड नसून तर ते मास कसं पसरलं आहे कसं डिस्ट्रीब्यूट झालं आहे त्या सगळ्यावरती काय आहेत ती क्वांटिटी डिपेंड आहेत आणि त्या क्वांटिटीज आपण काय म्हणणार आहोत तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार आहोत. सो टू नो द एक्झॅक्ट रिलेशन लेट अस डिराइव अन एक्सप्रेशन of kinetic energy in rotational motion. So expression for rotational kinetic energy. So you can see this figure. In this figure this is a object and this object containing the number of particles, each particle having their own mass. So these particles we consider the particles of masses m1 m2 up to mn and they are distributed from a distance r1 up r2 up to rn. हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. या नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये आपण काही ठराविक पार्टिकल्स कन्सिडर केले आहेत. त्यातला पहिला पार्टिकल आपण समजा घेतला असेल त्याचं मास किती आहे m1, दुसऱ्या पार्टिकलचं मास m2 आणि असं नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. लास्ट नंबरचा पार्टिकल त्याचं मास काय आहे mn असणार आणि हे जे पार्टिकल्स आहेत हे
या ॲक्सिसपासून, हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ते काही डिस्टन्सवरती आहेत. ते डिस्टन्स काय आहे, तर पार्टिकल फर्स्ट आहे तो R1 या डिस्टन्सला आहे, पार्टिकल सेकंड आहे R2 डिस्टन्सला आहे, आणि एन नंबरचा पार्टिकल आहे तो Rn या डिस्टन्सला आहे. आणि ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट रोटेट होणार या ॲक्सिस भोवती, या ॲक्सिस भोवती ऑब्जेक्ट रोटेट होणार, त्यावेळेस हे सगळे पार्टिकल काय होणार, रिव्हॉल्व होणार. सर्क्युलर मोशनमध्ये काय होणार, रिव्हॉल्व होणार. आणि ज्यावेळेस हे रिव्हॉल्व होत असतील त्यावेळेस हा जो एक नंबरचा पार्टिकल आहे, फर्स्ट पार्टिकल, त्याची रेडियस काय असणार, R1 असणार. त्यानंतर M2 मासला पार्टिकल जो आहे त्याची रेडियस काय असणार, R2 असणार. त्यानंतर Mn मासल्या पार्टिकलचे रेडियस काय असणार, तर Rn असणार. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची रेडियस काय असणार, वेगवेगळी असणार. प्रत्येक पार्टिकलची सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस काय असणार, वेगवेगळी असणार. आपण बघूया ते डेरिवेशन किंवा एक्सप्रेशन. सो फिगर शोज अ रिजिड ऑब्जेक्ट. दिस इज अ रिजिड ऑब्जेक्ट rotating with a constant angular speed omega about an axis perpendicular to the plane of the paper. For theoretical simplification, let us consider the object to be containing of n particles of masses m1, m2 up to mn at respective perpendicular distances r1, r2 up to rn from the axis of rotation. So, as the object rotates, all these particles perform uniform circular motion with the same angular speed omega, but with different linear speed. इथे त्यांनी काय म्हटलं आहे बघा, अँग्युलर स्पीड ओमेगा जे आहे हे ऑब्जेक्ट जेव्हा रिव्हॉल्व होणार किंवा ऑब्जेक्टमधले पार्टिकल्स त्याच्यासोबत रिव्हॉल्व होणार त्यावेळेस जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे म्हणजे ओमेगा ही काय असणार, सेम असणार. पण लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ती कशी डिफरंट असणार. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे या पार्टिकलसाठी ती काय असणार, V2 असणार. फर्स्ट पार्टिकलसाठी ती काय असणार, V1 असणार. एन नंबर ऑफ पार्टिकलसाठी ती काय असणार, Vn असणार. ही जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ही लिनियर व्हेलॉसिटी काय असणार, वेगवेगळी असणार. तर ती वेगवेगळी का असणार, तर आरची जी व्हॅल्यू आहे सर्क्युलर मोशनमध्ये सर्कलची रेडियस जी आहे या पार्टिकलची हा पार्टिकल ज्यावेळेस रिव्हॉल्व होणार, हा जो ऑब्जेक्ट फिरणार, रिजिड ऑब्जेक्ट फिरणार, त्यावेळेस हा पार्टिकलसुद्धा आतून काय होणार, फिरणार. मग त्यावेळेस त्याची रेडियस काय असणार, R1 असणार. याची रेडियस काय असणार, R2 असणार. अशी प्रत्येक पार्टिकलची रेडियस काय असणार, वेगवेगळी असणार. आणि रेडियस वेगवेगळी असल्यामुळे लिनियर स्पीडसुद्धा किंवा लिनियर व्हेलॉसिटी काय असणार, वेगवेगळी असणार. आपण पार्टिकल फर्स्टसाठी लिनियर स्पीड किंवा लिनियर व्हेलॉसिटी काय असणार, तर V1 असणार. काय असणार, V1 असणार. आणि त्यामुळे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. R1 का आहे, तर त्या पार्टिकल जो आहे फर्स्ट पार्टिकल त्याची रेडियस काय आहे, सर्क्युलर मोशन फिरत असणार रेडियस काय आहे, R1. त्यामुळे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. पार्टिकल सेकंड जो आहे, पार्टिकल सेकंड हा पार्टिकल, या पार्टिकल सेकंडची रेडियस काय आहे, तर R2 आहे. त्यामुळे लिनियर स्पीड काय होणार, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. तसंच लास्ट नंबर पार्टिकल एन पार्टिकल आपण कन्सिडर केला तर त्याचं मास Mn आहे आणि त्याची लिनियर स्पीड काय असणार, त्याचं लिनियर स्पीड हे Vn असणार. काय असणार, Vn. आणि Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. Rn त्याची काय आहे, रेडियस आहे. सो in rotational motion the angular velocity, that is omega, is same, omega is same, but linear velocity V is different. Linear velocity V is different. Why different? Because of the radius of all the circles is different. So then, so this is the first equation. This is our first equations. V1 is equal to R1 omega, V2 is equal to R2 omega, Vn is equal to Rn omega. So translational kinetic energy of the first particle is, कायनेटिक एनर्जी आपण काढणार आहोत, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, नॉट रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण मग काढणार आहोत. आधी काय आपण काढणार आहोत, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा नॉर्मल फॉर्म्युला आपला, तर 1/2 mv², म्हणजे 1/2 मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. इट इज अ कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी फॉर पार्टिकल फर्स्टसाठी कायनेटिक एनर्जी किती असणार, तर कायनेटिक एनर्जी Ke1 इज इक्वल टू 1/2 m1v1². तुमच्याकडे V1ची व्हॅल्यू आहे, V1ची व्हॅल्यू काय आहे, इथे आपण मगाशी काढली ती R1 ओमेगा. ती आपण व्हॅल्यू इथे R1 ओमेगा ठेवणार V1च्या ठिकाणी. सो वी पुट द व्हॅल्यू ऑफ V1 R1² ओमेगा स्क्वेअर. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू वॉट, 1/2 m1 R1² ओमेगा स्क्वेअर. Similarly, we will be the case of all the other particles. So rotational kinetic energy of the object is the sum
ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रान्सफर कायनेटिक एनर्जीज. आपण अशी ज्या पद्धतीने आपण पार्टिकल फर्स्टसाठी काढलेलं आहे कायनेटिक एनर्जी, तसंच आपण पार्टिकल सेकंडसाठी, पार्टिकल थर्डसाठी, पार्टिकल फोर्थसाठी, तसंच लास्ट नंबर पार्टिकल एनसाठी आपण काय काढू शकतो, कायनेटिक एनर्जी काढू शकतो. तसंच म्हणजे आपण कायनेटिक पार्टिकल फॉर पार्टिकल सेकंड कायनेटिक एनर्जी काय असणार, ke2 इज इक्वल टू 1/m2r2² ओमेगा स्क्वेअर. पार्टिकल थर्डसाठी काय असणार कायनेटिक एनर्जी, ke3 इज इक्वल टू 1/2m3r3² ओमेगा स्क्वेअर. पार्टिकल एन नंबरसाठी काय असणार कायनेटिक एनर्जी, 1/2mnrn² ओमेगा स्क्वेअर. या सगळ्या इक्वेशनला आपण काय करू शकतो, अशी आपण ke1 ke2 ke3 अप टू KEN काढू शकतो आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ शकतो. सो देन दस रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आहे, तर सगळ्या ह्या पार्टिकलची आपण काय करणार आहोत, सम करणार आहोत. सो देअर फोर 1/2m1r1² प्लस 1/2m2r2² म्हणजे पार्टिकल फर्स्टची कायनेटिक एनर्जी, पार्टिकल सेकंडची कायनेटिक एनर्जी, पार्टिकल एन नंबरची कायनेटिक एनर्जी, या सगळ्याची आपण काय करणार आहोत, सम करणार आहोत. आणि मग त्यामध्ये आपण कॉमन 1/2m1r1² हे कॉमन आहेत, त्यामुळे ते आपण कॉमन काढणार आहोत. मग इथे कॉमन काढले आपण आणि ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन काढलेला आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेल्या आहेत. 1/2m1r1² प्लस 1m2r2² प्लस mnrn². इथे 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर काय आहेत, कॉमन आहेत. सो विच इज इक्वल टू 1/2 ओमेगा स्क्वेअर. सो दिस ब्रॅकेट equation is m1r1² plus m2r2² plus mnrn² is called the moment of inertia, and which is denoted by symbol I. I is 1/2 I omega square. So I is equal to what, m1r1² plus m2r2² plus up to mnrn², which is equal to summation mi ri², and it is called the moment of inertia. I is called the moment of inertia. म्हणजे जे काम ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास करतं तेच काम रोटेशनल मोशनमध्ये कोण करणार, तर आय करणार. सो इफ आय इज इक्वल टू समेशन mi ri², रिप्लेस मास m and angular speed omega replaces linear speed v, rotational kinetic energy is equal to what, 1/2 I omega square. आपण आता मगाशी काढलं होतं 1/2 I omega square rotational kinetic energy सगळ्याची सम करून. सो इज अनालॉगस टू ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी 1/2 mv². आपण ओमेगा स्क्वेअर काय, ओमेगा स्क्वेअर रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तर तीच अँग्युलर व्हेलॉसिटी ॲनालॉगस ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काय असणार, व्ही असणार, लिनियर स्पीड व्ही असणार. तसंच मास आपण ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास ही क्वांटिटी यूज करतो, मग तीच क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये सेम कशाला असणार, ॲनालॉगस कशाला असणार, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आयला सेम असणार. सो दस I is defined to be the rotational inertia or moment of inertia of the object about the given axis of rotation. So it is clear that the moment of inertia of an object depends upon first individual masses, second the distribution of these masses about the given axis of rotation. So for a different axis it will again depends upon the mass distribution around that axis and will be different if there is no symmetry. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे ते कशावर डिपेंड असणार, तर प्रत्येक पार्टिकलचं इंडिव्हिज्युअल मास किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आणि ते मास ॲक्सिसपासून किती अंतरावरती आहे त्याचं डिस्ट्रिब्युशन कसं झालं आहे त्याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे काय असणार, डिपेंड असणार. सो नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ होमोजिनियस रिजिड ऑब्जेक्ट. आता जो मगाशी आपण रिजिड ऑब्जेक्ट बघितला होता त्याच्यामध्ये मास जे आहे ते प्रत्येक पार्टिकलचा मास वेगवेगळा आहे. m1 आहे, m2 आहे, m3 आहे, m4 आहे, अप टू mn. हे मास काय डिफरंट आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळ्याची सम करावी लागली होती, समेशन घ्यावं लागलं होतं. म्हणजे m1r1² मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना, m2r2² म्हणजे पार्टिकल फर्स्ट पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, m1r1 होतं मगाशी, m1r1². सेकंड पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं, तर m2r2² होतं. एन नंबर पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतं, mnrn² होतं. मग हे पार्टिकल डिफरंट असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट असणार आणि पूर्ण ऑब्जेक्टचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण काय केलं होतं,
तर सगळ्याची सम केली होती, समेशन घेतलं होतं. पण तोच पार्टिकल होमोजिनियस असेल, म्हणजे त्याचं सगळ्या ठिकाणी सगळ्या पार्टिकलचं मास सेम असेल, होमोजिनियस असेल, तर आपण काय यूज करणार, तर इंटिग्रेशन यूज करणार. काय यूज करणार, इंटिग्रेशन. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. डी एम का आहे, मास आहे, मास एका पार्टिकलचा मास. पण हे डी एम सगळे एकत्र येऊन, डी एम प्लस डी एम सगळे एकत्र येऊन टोटल मास काय होणार, एम तयार होणार. टोटल मास काय होणार, एम तयार होणार ऑब्जेक्टचं. कारण का मास सेम असल्यामुळे आपण डायरेक्ट इंटिग्रेट करू शकतो पूर्ण पार्टिकलचं मास, पूर्ण ऑब्जेक्टचं मास. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया इज टू बी ऑब्टेन बाय इंटिग्रेशन ॲज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. डी एम आर स्क्वेअर डी एम. आर काय आहे, तर त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे. हे काय आहे, आर हा ॲक्सिस आहे, हा काय आहे ॲक्सिस. आणि इथे काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास किती आहे, मास ऑब्जेक्टमधल्या पार्टिकलचा मास काय, डी एम आहे. असे सगळे पार्टिकल एकत्र येऊन टोटल मास काय होणार, एम तयार होणार. पण हे डी एमच्या प्रत्येक पार्टिकलचं मास डी एम सेम असल्यामुळे आपण काय केलं, इंटिग्रेशन साईन यूज केलं, इंटिग्रेशन. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. So we will go to next slide. Moment of inertia of a uniform ring. आपण युनिफॉर्म रिंगसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. त्याचं किती असणार मोमेंट ऑफ इनर्शिया. मग याच्यामध्ये मास जे आहे, ही जी रिंग आहे, ग्रीन कलरची रिंग आहे, ही जी रिंग आहे, तर रिंगचं मास जे आहे ते काय आहे, एका सेम डिस्टन्सला काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. मध्ये मासच नाही, ते काहीच नाही, ते मासच नसणार. ते आपण बघणार आहोत. ती रिंग जी आहे या ॲक्सिसभोवती काय होणार, ती रिंग रोटेट होणार. सो युनिफॉर्म रिंग म्हणजेच काय, इट इज अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ युनिफॉर्म रिंग इफ इट्स मास इज सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. समजा मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेलं असेल सर्कम्फरन्सवरती, तर त्या ऑब्जेक्ट आपण काय म्हणणार, रिंग म्हणा, युनिफॉर्म रिंग म्हणणार. So if it is rotating about its own axis, its entire mass m is practically at a distance equal to its radius r from the axis. So the expression for the moment of inertia of a uniform ring of a mass m and radius r is I is equal to mr square. याचं या रिंगचं काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. एम काय आहे, टोटल रिंगचं काय आहे, मास आहे, ते डिस्ट्रीब्यूट झालेलं. आणि आर काय आहे, त्याची रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे, त्या मासचं डिस्टन्स, ॲक्सिसपासूनचं मासचं डिस्टन्स किती आहे, तर आर आहे. आणि त्याचं रिंगचं मास किती आहे, टोटल मास तर एम आहे. सो देअर फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. सो नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क. युनिफॉर्म डिस्कचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. मागाशी रिंग होती आणि आता काय आहे, डिस्क आहे. डिस्कमध्ये ॲक्सिसपासून सगळ्या ठिकाणी काय असणार, मास पसरलेलं असणार. ऑब्जेक्टचं मास जे आहे ते डिस्कपासून सगळ्या ठिकाणी काय असणार, मास डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार. मग त्यावेळेस आपण त्यासाठी आपण काय करणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत डिस्कचा. सो डिस्क इज अ 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. ही जी डिस्क आहे, ही डिस्क कशी आहे, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. त्याची थिकनेस कशी आहे, थिन आहे. सो इट इज सेड टू बी युनिफॉर्म इफ इट्स मास पर युनिट एरिया अँड इट्स कंपोजिशन इज द सेम थ्रू आउट. आपण युनिफॉर्म कधी म्हणणार, युनिफॉर्म डिस्क कधी म्हणणार, ज्यावेळेस मास सगळ्या ठिकाणी सेम पसरले असणार, त्याचं कंपोजिशन सेम असणार, त्यावेळेस आपण काय म्हणणार, युनिफॉर्म डिस्क म्हणणार. सो the ratio sigma is equal to mass upon area. It is called a surface density. सिग्माला आपण काय म्हणणार, या सिग्माला हा काय आहे, सिग्मा. सिग्मा इज अ सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी इज इक्वल टू वॉट, मास अपॉन एरिया. मास हे डिस्कचं मास आहे आणि एरिया काय आहे, डिस्कचा एरिया आहे. मग हे इक्वेशन बघूया. इथे मास, डिस्कचा मास किती आहे, तर कॅपिटल एम आहे आणि डिस्कचा एरिया किती आहे, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इज अ एरिया. सो देअरफॉर या डिस्कची सरफेस डेन्सिटी किती झाली, मास अपॉन एम, मास अपॉन पाय आर स्क्वेअर इट्स एरिया, एम अपॉन पाय आर स्क्वेअर. So as it is a uniform circular object, it can be considered to be consisting of a number of concentric rings of radii increasing from 0 to r. आता ही जी डिस्क आहे, युनिफॉर्म डिस्क असल्यामुळे ही स्मॉल कॉन्सेंट्रिक रिंग्स कंटेन करत असते. म्हणजे ही एक रिंग, ही एक रिंग,
अशा सगळ्या रिंग एकत्र येऊन एक डिस्क तयार होणार. सगळ्या रिंग्स एकत्र येऊन काय डिस्क तयार होणार. मग जी रिंगची जी रेडियस आहे ती ॲक्सिसला काय असणार, 0 असणार. 0 पासून ती आर या डिस्टन्सला काय होणार, वाढत जाणार. म्हणजे 0 टू आर एवढी रेडियस काय होणार प्रत्येक रिंगची वाढत वाढत जाणार बाहेरच्या साईडला, आउटर साईडला. सो one of such ring of mass dm is shown by the shaded portion in this adjacent figure. आपण त्यातली एक रिंग घेणार आहोत शॅडेड रिजन असलेली, आणि त्याचं मास किती आहे, त्या रिंगचं एका रिंगचं मास किती आहे, डीएम आहे. अशा सगळ्या रिंगच्या मास डीएम डीएम असणार आणि ते एकत्र येऊन काय होणार, एक टोटल मास एम तयार होणार. आपण आता हे ही जी रिंग घेतली आहे त्या रिंगचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. सो विड्थ ऑफ दिस रिंग इज डी आर. या रिंगची विड्थ किती आहे, या रिंगची विड्थ डी आर आहे. which is so small that the entire ring can be considered to be of average radius r. जी रेडियस किती असणार, स्मॉल रेडियस घेतल्या, स्मॉल आर घेतला आहे, तर स्मॉल आर काय आहे, त्याची रेडियस आहे. टोटल डिस्कची रेडियस किती असणार, तर कॅपिटल आर असणार. आणि आपण त्या रिंगची घेतली आहे त्याची रेडियस किती असणार, स्मॉल आर असणार. सो एरिया ऑफ दिस रिंग, आपण त्या रिंगचा एरिया काढणार आहोत. टोटल त्या डिस्कचा एरिया काय आहे, पाय आर स्क्वेअर आहे. आणि त्या रिंगचा एरिया काय, रिंगचा एरिया शॅडेड रिजन असल्या रिंगचा एरिया ए इज इक्वल टू 2 पाय आर डी आर आहे. आणि मग त्याची डेन्सिटी काय असणार, रिंगची डेन्सिटी जी आहे ती काय असणार, सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. त्या रिंगचा मास किती आहे, तर डी एम आहे, आणि त्याचा एरिया किती आहे, तर 2 पाय आर डी आर आहे. हे काय झालं, त्याचं डेन्सिटी झाली, रिंगची डेन्सिटी सिग्मा झाली. सो डी एम इज इक्वल टू दिस, डी एम इज इक्वल टू या सगळ्याला आपण या ठिकाणी जर आणलं तर डी एम इज इक्वल टू काय होणार, डी एम इज इक्वल टू 2 पाय सिग्मा आर डी आर. तुम्ही ज्यावेळेस नोटबुकमध्ये हे लिहाल त्यावेळेस प्रत्येक इक्वेशनला काय द्यायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. ॲज इट इज अ रिंग, दिस एंटायर मास इज ॲट द डिस्टन्स आर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. दस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग इज आय आर is equal to dm r square. So moment of inertia I of the disc can now be obtained by integrating IR from r is equal to 0 to capital R. त्या रिंगची जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया, रिंगचं मास किती आहे, तर डी एम आहे. आणि डी एम हे मास डिस्ट्रीब्यूट झालं आहे ॲक्सिसपासून, ते डिस्टन्स किती आहे, स्मॉल आर आहे. त्यामुळे रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, तर डी एम आर स्क्वेअर आहे. आणि आपल्याला पूर्ण डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. त्यामुळे आपण काय करणार, हे आय आर आहे, हे काय करणार, आय आर इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट करून त्याची रेंज काय, तर 0 टू आर. 0 टू आर ही काय त्याची रेंज आहे, 0 टू आर. मग ती आपण काय करणार, त्याचं मग टोटल मोमेंटम डिस्कचं आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर इज इक्वल टू आय आर. आय आरची व्हॅल्यू काय आहे, तर डी एम आर स्क्वेअर, डी एम आर स्क्वेअर. सो 0 टू आर इज इक्वल टू डी एमची व्हॅल्यू आपण इथे काढली, डी एमची व्हॅल्यू, ती डी एमची व्हॅल्यू आपण इथे ठेवणार आहोत. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर 2 पाय सिग्मा आर डी आर इंटू हा आर स्क्वेअर आहे, तो हा आर स्क्वेअर. सो 2 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, पाय ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, सिग्मा ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असल्यामुळे इंटिग्रेशनच्या ते बाहेर लिहिले गेले. इंटिग्रेशनच्या बाहेर काय येणार, 2 पाय सिग्मा कॉन्स्टंट असल्यामुळे, आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय येणार, हे आर क्यूब येणार. सो इंटू डी आर, म्हणजे हा आर स्क्वेअर आणि हा एक आर, हे दोन आर मिळून काय होणार, आर क्यूब होणार, आर क्यूब इंटू डी आर. सो देअरफॉर आय इज इक्वल टू 2 पाय सिग्मा, याचं इंटिग्रेशन जे आहे, इंटिग्रेशन हे आर क्यूब डिवायडेड बाय आर क्यूब, म्हणजे इंटिग्रेशन काय होणार, आर रेस टू 4 डिवायडेड बाय 4, हे त्याचं काय आलं इंटिग्रेशन. हे बाकी क्वांटिटी आहे तशा लिहिलेल्या आहेत, आणि फक्त इंटिग्रेशन आपण आर क्यूब घेतलं, ते काय होणार, आर रेस टू 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2 पाय, यापुढे आरची आपण व्हॅल्यू ठेवणार आहोत. सो 2 पाय एम अपॉन पाय आर स्क्वेअर आर रेस टू 4 इज इक्वल टू 1/2. इथे सिग्माची आपण व्हॅल्यू ठेवलेली आहे. सिग्माची व्हॅल्यू काय, एम अपॉन पाय आर स्क्वेअर. डिस्कची डेन्सिटी आहे, तर डिस्कची डेन्सिटी सिग्मा, तर सिग्माची व्हॅल्यू काय, एम अपॉन पाय आर स्क्वेअर. मग या सिग्माच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू ठेवली. सो 2 पाय एम अपॉन पाय आर स्क्वेअर आर रेस टू 4 डिवायडेड बाय 4. मग हे आर स्क्वेअरमधला आणि इकडचा एक 2 जाणार, आणि आर स्क्वेअर राहणार, 4 2 जाणार, हा काय आर रेस टू स्क्वेअर. सो 1/2 एम आर स्क्वेअर, 1/2 एम आर स्क्वेअर.
So this is the moment of inertia of disks, uniform disks, 1 upon 2 mr square. So expression for moment of inertia for some symmetric object. आपण सिमेट्रिक ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. समजा थिंग रिंग असेल और हॉलो सिलेंडर असेल, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आता आपण काढलं तर I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. थिन रिंग असेल, डायमीटर असले तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार I इज इक्वल टू 1 अपॉन टू एम आर ओमेगा स्क्वेअर. समजा थिक वॉल्ड हॉलो सिलेंडर असेल तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार I इज इक्वल टू 1 अपॉन टू एम आर टू स्क्वेअर प्लस एम आर वन स्क्वेअर. युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर असेल तर त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार तर 1 अपॉन टू एम आर स्क्वेअर. आता आपण काढलं ते. युनिफॉर्म डिस्क असेल तर काय असणार 1 अपॉन 4 एम आर स्क्वेअर. अशा पद्धतीने प्रत्येक ऑब्जेक्टचं सिमेट्रिक ऑब्जेक्टचं तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकता काढू शकता. नेक्स्ट रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन आपण कन्सेप्टची डेफिनेशन बघणार आहोत. प्रथम रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ बॉडी अबाउट हिट्स गिवन ॲक्सिस इज डिफाईन्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन and a point at which the whole mass of the object is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body about the same axis. ही रिंग आहे. या रिंगचं मास समजा आपण डी एम म्हटलं आणि या रिंग आपण कंप्रेस केलं. रिंगला आपण काय केलं कंप्रेस केलं किंवा त्याचं एकाच ठिकाणी मास सगळे एकत्र आणलं. एकत्र आणून असा एक सर्कल तयार झाला. या सेकंड डायग्राममध्ये बघा हे मास एकत्र आणलं आणि त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण काढलं असेल हा के आहे. के मोमेंट ऑफ इनर्शियाचा के. तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आपला I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. एम के स्क्वेअर ही केची व्हॅल्यू समजा हा मास आपण आत त्याची रेडियस जर कमी असेल डिस्टन्स कमी असेल तर के वन आपण म्हणणार के वन. अजून आतमध्ये घेतलं तर के टू. मग I इज इक्वल टू के वन एम के वन स्क्वेअर एम. अशी इक्वेशन्स काय तयार होतं. आपण बघूया इथे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅन बी एक्सप्रेस एज I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. एम के स्क्वेअर के हे काय आहे हे डिस्टन्स आहे के. सो वेअर एम इज अ मास अँड के इज अ रेडियस ऑफ गायरेशन. के काय रेडियस ऑफ गायरेशन. मग इथे जर मास एकत्र आलं असेल आणि इकडचं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं I इज इक्वल टू आपण काय म्हणूया याला काय म्हणूया के वन म्हणूया. याला काय म्हणूया के टू म्हणूया आणि हा काय म्हणूया के म्हणूया. आता म्हटलं तर के. मग ह्या केची व्हॅल्यू बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया काय होत जाणार चेंज होत जाणार. केची व्हॅल्यू बदलली की I काय होणार चेंज होत जाणार. मग ह्या केलाच आपण काय म्हणणार आहोत तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणणार. रेडियस ऑफ गायरेशन. सो इफ द व्हॅल्यू ऑफ के इज स्मॉल. केची व्हॅल्यू स्मॉल असेल म्हणजे इथे रेडियस जर कमी असेल तर केची व्हॅल्यू काय असणार स्मॉल असणार. आता हा जो आतल्या इनर साईडचा जो पॉईंट आहे ग्रीन पॉईंट इथे केची व्हॅल्यू काय असणार स्मॉल असणार. इफ द व्हॅल्यू ऑफ के इज स्मॉल दॅट मीन्स द मास इज व्हेरी क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं हे मास काय आहे जवळ आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे केची व्हॅल्यू तुम्हाला कमी दिसली तर काय समजायचं मास काय ॲक्सिसच्या जवळ आहे. अँड इफ द व्हॅल्यू ऑफ के इज लार्ज दॅट मीन्स द मास इज फर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि समजा केची व्हॅल्यू जास्त असेल तर हा जो आउटर साईडचा मास आहे याची केची व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे. मग काय समजायचं केची व्हॅल्यू जास्त असेल तर मास काय असणार जास्त डिस्टन्सला डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार ॲक्सिसपासून. सो I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. याचा इफेक्ट कशावरती पडणार तर या मोमेंट ऑफ इनर्शिया I वरती इफेक्ट होणार. के बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया आयची व्हॅल्यूसुद्धा काय होणार चेंज होत जाणार. म्हणजे केची व्हॅल्यू जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियासुद्धा कसं असणार त्या ऑब्जेक्टसाठी जास्त असणार. केची व्हॅल्यू कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसं असणार कमी असणार. थँक्यू.